नाशिकच्या पाथर्डी दाढेगाव परिसरातील पुलाशेजारील रस्ता खचल्यानं स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदार आणि कंत्राटदारावर केला. मुळात आता हे आमच्या शेतकऱ्यांचा पर्यायी मार्ग हा एकमेव आहे. आम्हाला शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय किंवा कामगार वर्ग आहे, आमचे भाऊ काही किंवा काही आमचा शेतीमाल असतो, शेतातला माल वगैरे घेऊन जायला आम्हाला हा एकमेव मार्ग आहे. आणि इथं हा एंडिंग पॉइंट आहे. इकडे आम्ही प्रशासनाला त्यावेळेस जेव्हा आमदार निधीतून बनवत होते त्यावेळेस महापालिकेचे इंजिनियर असो, अदर कुठले असो, आम्ही सर्वांना सांगितलं होतं का इथे हा एंडिंग पॉइंट आहे, इथं हा पूल आपला पाईपांचा बनवू नका, हा पूल मोठ्या साईजचा बनवा. तर त्यांनी काय होईल का बुवा ही जे कचरा वगैरे बरंच असतं ते पण अडकणार नाही आणि पाणीचा जो फ्लो आहे तो सीधा निघून जाईल ओपनली. आता हे काय होतंय, पाईपाला कचरा अडकला, पाणी वरतून येते, पाणी डायरेक्ट शेतात घुसते. आमचं शेत निम्म अर्ध वाहून गेलेलं आहे. आता आम्हाला पर्यायी मार्ग कुठलाच नाही. प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी व आम्हाला पर्यायी मार्ग चालू करून द्यावा. आणि हा एकदम अपघातग्रस्त स्पॉट झालेला आहे. कोणी पण येऊन पडू शकतं त्यामध्ये रात्रीचं. इथं लाईट नसतं, मळ्यामध्ये कधी कधी लाईट नसता, पर्यायी मार्ग नाही दुसरा. आणि एक तर काय आहे, पूर जास्त जर आला समजा, हे जर कळालं नाही पाण्यामध्ये तर याच्यात कोणी बी पडून जाऊ शकतं ना. त्यामुळे हे लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यात यावं. दाढेगाव परिसरात शेतात जाण्यासाठी हा एकमेव पूल असल्यानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होती. पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर येत असून पुलाची उंची वाढवण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र ती दुर्लक्षित करण्यात आल्यानं आजही पुलावरून पाणी वाहत असून वाहतूक विस्कळीत होतीये. पुलाशेजारील रस्ता खचल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून खबरदारीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांनी या मार्गावरील ये-जा तात्पुरती बंद केली आहे. यामुळे शेतीची कामं ठप्प झाली असून पिकांचंही नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. जास्त म्हणजे काल परवाचा जो पाऊस झाला त्या पावसात रस्ता खचलेला गेलाय. याला पर्यायी मार्ग लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी आणि जो काही म्हणजे ते परमनंट काहीतरी मार्ग काढावा. म्हणजे मागच्या वेळेस 1.5-2 वर्ष झाले हा रस्ता करून आणि लगेच पहिल्याच फ्लो मध्ये जर असं होत असेल तर मग याचं नेमकं काम निकृष्ट दर्जाचं म्हणावं का काय म्हणावं. इथं आहे ना, या नाल्याला जवळजवळ पाथर्डी फाट्यापासून पूर्ण पाऊस येतोय, पाणी येतंय, पावसाचं पाणी येतंय. तर याची प्रशासनाने दखल घ्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी नाही. खचलेल्या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करून पुलाची उंची वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत प्रशासनानं तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून जोर धरतीये. ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, दाढेगाव.